आणि इकडे दिल्लीपासून मुंबईपर्यंत सीजेपीच्या आंदोलनाची खरं तर धग पोहोचली आहे। अशातच इंटरनेट सेवा खंडित होत असतानाही आंदोलक एकमेकांच्या संपर्कात कसे राहतात? आंदोलनाची दिशा नेमकी कोण ठरवतं आणि या सगळ्या नेटवर्क मागे नेमकं आहे तरी कोण, या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी दिल्ली आणि मुंबईचे सायबर पोलीस खास काम करतात। इंटरनेट शिवाय संवाद साधण्यासाठी काही विशेष मेसेजिंग ॲप्सचा वापर झालाय का? आणि जगातील इतर देशातील जेनझी आंदोलनांचा पॅटर्न हा आपल्या देशातही दिसतोय का? बघूया। दिल्ली ते मुंबई आंदोलनाचा धडाका। मात्र सीजेपीचे आंदोलक एकत्र आले कसे? इंटरनेट बंद असताना जेनझी कसा संपर्क साधतायत? नेपाळच्या जेनझी आंदोलनाचा पॅटर्न भारतात सुरू? सायबर पोलीस घेणार गुप्त नेटवर्कचा शोध। काही विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या आंदोलनात आता दिवसागणिक हजारो विद्यार्थ्यांची भर पडतीये। दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बिहार, उत्तर प्रदेश सगळीकडेच आंदोलनाची धग पोहोचली आहे। सीजेपीला समर्थन देणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत। मात्र या आंदोलनातून सरकारसमोर आणि पोलीस प्रशासनासमोर काही प्रश्न उपस्थित झाले। या आंदोलनाचं नेतृत्व नेमकं कोण करतं? आंदोलनाची दिशा आणि रूपरेषा कोण ठरवतं? आंदोलकांना कधी, कुठे, केव्हा आणि कसं पोहोचायचं हे कोण सांगतं? भारत माता की, भारत माता की, भारत माता की। कॉकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनासंदर्भामध्ये दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे आणि हे आंदोलन जेव्हा घडलं त्यापूर्वीच जर इंटरनेट बंद केलं तर दुसरा कोणता मार्ग असेल आणि कसं संभाषण करायचा, संवाद कसं करायचं या संदर्भामध्ये रणनीती आखल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळालेली आहे। मात्र यामध्ये कितपत तथ्य आहे आणि त्या संभाषणामध्ये सुद्धा काय तथ्य आहे, कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी त्याची आता पडताळणी दिल्ली पोलिसांनी सुरू केली आहे। मुंबई पोलिसांचा सायबर विभाग देखील अशाच पद्धतीने तपास करणार असल्याची माहिती मिळतेय। आंदोलनावेळी विद्यार्थ्यांचा उद्रेक होऊ नये किंवा काही समाजकंटक हिंसाचार उसळवण्याचा प्रयत्न करू नयेत म्हणून जॅमर लावून इंटरनेट सेवा बंद केली जाते। त्यामुळे आंदोलक विद्यार्थी एखाद्या गुप्त ॲप्लिकेशनचा वापर करत असतील असा अंदाज वर्तवला जातोय। आंदोलकांनी आपापसात संपर्क साधण्यासाठी ब्लूटूथ मेश मेसेजिंग ॲप्सचा वापर केल्याची शक्यता आहे। इथे बिटचॅट सारख्या ऑफलाईन मेसेजिंग ॲप्स अत्यंत प्रभावी ठरतात। जेव्हा तुम्ही अशा ॲपवरून मेसेज पाठवता तेव्हा तो मोबाईल टॉवर किंवा सर्व्हरवर जात नाही। तो मेसेज ब्लूटूथद्वारे जवळच्या दुसऱ्या फोनवर जातो ज्यावर तेच ॲप इन्स्टॉल असतं। तो दुसरा फोन तो मेसेज पुढच्या तिसऱ्या फोनवर रिट्रान्समिट करतो। या तंत्रज्ञानाचं सर्वात मोठं फीचर म्हणजे त्याचं नेटवर्क। एखाद्या क्षेत्रात जितके जास्त लोक या ॲपचा वापर करतात तितकं हे नेटवर्क मोठं आणि मजबूत होतं। यामुळेच इंटरनेट बंदीतही आंदोलक एकमेकांच्या संपर्कात राहू शकले। मुंबई आणि दिल्लीचे सायबर पोलीस अशाच कोणत्या ॲपचा वापर होतोय का याच्या शोधात आहेत। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबत काही माहिती दिली आहे, पाहूयात। बिलकुल आमचं लक्ष आहे। सोशल मीडिया मॉनिटरिंग देखील होत आहे। जे असे अनलॉफुल इव्हेंट व्हावेत ह्याचे जे प्रयत्नामध्ये काही ठराविक जे लोक असतात त्यांच्यावरती आमचं लक्ष आहे। सायबर पोलीस आमचं ॲक्टिव्ह आहेच। कुठून फंडिंग कुठून येत आहे ह्यांच्यावर देखील 100% पोलीस लक्ष ठेवतील, कारण ह्याच्यामध्ये अनलॉफुल ते देखील ॲक्टिव्हिटी होता कामा नये हे देखील लक्ष ठेवणं आवश्यक आहे। हां, कोणी खुल्या मनाने मुलांना मदत करतंय, तिथे कोण जेवण पाठवतंय, कोण त्यांना मदत करतंय, आर्थिक मदत करतंय, त्याबद्दल आमचं दुमत नाही। ते अर्थातच केलंच पाहिजे। त्यांच्या ठिकाणी आम्ही असतो तर आम्ही देखील तेच केलं असतं, त्याबद्दल दुमत नाही। इंटरनेट बंद असताना असे ॲप्स चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, कारण ही तीच पद्धत आहे जी नेपाळ, बांगलादेश, ब्रिटन, मोरोक्को, केनिया, मादागास्कर अशा देशांमधील जेनझी आंदोलनांमध्ये वापरली गेली होती। या आंदोलनांमुळे इथली सरकारं उलथवली गेली। निदर्शनादरम्यान आंदोलकांनी इंटरनेट ब्लॅकआउट टाळण्यासाठी या ॲप्सचा प्रभावी वापर केला। त्यामुळे मुंबई आणि दिल्ली पोलिसांना सीजेपीच्या आंदोलकांच्या या गुप्त नेटवर्कचा उलगडा करण्यात यश येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। रामराजे शिंदेसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।